आणि आता बातमी ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटलं पाहिजे। कोयता गँग असो की आणखी कोणी, त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे असं ठाम मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलंय। महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरलाय। अजित पवारांनी बारामती इथल्या विकास कामांची पाहणी केली, दरम्यान ते बोलत होते। मला कुणी आमची महिला, आमची मुलगी, आमची माता फिरत असताना कुणी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये, तिला त्रास होता कामा नये, कुणी मुलांनी गुंडगिरी करता कामा नये, दहशत माजवता कामा नये। मध्ये पण असंच कुणीतरी काहीतरी फोडाफोडी केली, काहीतरी टाकाटाकी केली, ते तसलं चालणार नाही। ही गोष्ट एक कोण आहे तर कोयता गँग आहे, कोण आहे फैता गँग आहे, ते तसलं कोयता नाही, फैता नाही, हे अजिबात चालणार नाही। आपली सुनबाई आली, आपली मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर तिला म्हणा 2 अपत्यावरच थांबा, की अजिबात काही वाढवा होईल। दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत। आता पवार साहेबांनी एकट्या सुप्रियावर थांबले की नाही, सुप्रिया साहेबांचंच नाव काढते की नाही, ती पोरगच पाहिजे, वंशाचा दिवाच पाहिजे, कशाचा दिवा, कशाचा काय। मुलगी देखील कर्तव्यगार असते, आहे, हे अनुभवतोय बाबांनो। त्याच्यामुळं मर्यादित कुटुंब ठेवा, म्हणजे छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, तुम्हाला पण सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील। नाही तर उगी पलटण चालूच आहे, देवाची कृपा, देवाची कृपा, आता देव वर्ण देतोय, आम्हाला कळत नाही कुणाची कृपा आहे, तसं काही होऊ देऊ नका। तर संजय राऊत ईडीच्या दुसऱ्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोविड सेंटर कंत्राट घोटाळ्यात ईडीनं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना समन्स पाठवलेत। मात्र ईडीच्या निशाण्यावर चहल नसून राऊत कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांचे पार्टनर सुजित पाटकर आहेत। सुजित पाटकर जाळ्यात आल्यास संजय राऊत यांनाही पुन्हा ईडी वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर राऊत पुन्हा ईडीच्या फेऱ्यात सापडले तर पर्यायांना उद्धव ठाकरेंनाही मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे। नहीं, हम पूरा सहकार्य करेंगे, द शो हैज टू गो ऑन। नहीं, हम पूरा सहकार्य करेंगे, द शो हैज टू गो ऑन। तर ईडीचा दुसरा फेरा जो आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत। इक्बाल सिंग चहल यांच्यानंतर सुजित पाटकर, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांना कदाचित चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे।